24 एप्रिल गुरुवार. आज काय झालं की मार्केट आपण 8 वाजेपर्यंत ऑब्झर्व केलं. तर 8 वाजेपर्यंत मार्केटनं क्रिएट काय केलं, मार्केटनं बॉटमचा हा स्विंग तर काढून नाही होत, पण त्याच्यावरती जो बॉटमच्या नंतर जो स्विंग क्रिएट केला मार्केटनं 1 2 3 मार्केटनं 3 रिजेक्शन स्विंग्स म्हणजे कंप्लीट केले पाहिजे. आणि ते पण वन साइडेड मुवमेंटमध्ये 7 वाजेपर्यंत. त्याच्या बाद मार्केटनं त्या साईडची मुवमेंट नाही धरली. तर ज्या पद्धतीचं हे मार्केट गेलं तसंच हे 8च्या नंतर सेल साईडची मुवमेंट कंटिन्यू करायला पाहून राहिलो. स्विंग्समध्ये एंट्री आपल्याला इथं बिहेवियर अकॉर्डिंगच घ्यायचे. आपल्याला डायरेक्ट रिजेक्शनवर एंट्री नाही घ्यायची, तिथं एसल हिट व्हायचे चान्सेस जास्त राहते. तर ज्या पद्धतीचं वर गेलं हे त्याच पद्धतीचं यानं खाली लो घ्यायला पाहिजे होता. तर इथं काय केलं आहे ना, स्विंग क्रिएट केला. मग आपण 50% झोन जर काउंट करतो मार्केटचा तर ठीक आहे, तिथं आला मार्केट आणि आपल्याला रिजेक्शनमध्ये एंट्री दिली, आपल्याला स्विंगमध्ये एंट्री दिली. तर स्विंगमध्ये म्हणजे मार्केट बिहेवियर अकॉर्डिंगच आपल्याला इथे एंट्री दिली. तर आपण इथे एंट्री टाकली. तर येणं काय पाहिजे होतं, 12च्या पहिले लो घ्यायचं होतं. 12 कुठं वाजले आपले, 12 वाजले आपले ह्या इथं, ठीक आहे, हे लाईन असले आपण 12 इथं वाजले. तर यानं 12च्या पहिले याचा लो नाही घेतला. आणि जे मार्केटनं आपल्याला एंट्री घेतल्यावर इथं जे मार्केटनं असं साईडवेजसारखं गेलं, मार्केट खरं तर इथंच भंगलं. इथंच हे मार्केट भंगलं. इथंच आपल्याला समजून जायला लागत होतं की 12च्या पहिले जर हे लो नाही घेऊन राहिलो आणि असं साईडवेज राहून राहिलं तर 12च्या नंतर आपल्याला ऑब्झर्वेशनवरच ट्रेड घ्यायचं. ऑब्झर्वेशन कसं, जर बाईंगले बा सफर करून राहिलं, 3 स्विंग देऊन राहिलो तर आपल्याला सेल साईडनं एंट्री द्यायची आहे. कसं, तर इथं तर यानं लो घ्यायला पाहिजे होतं. तर इथं तर आपण हा ट्रेड 12 वाजेपर्यंत एक्झिट मारून टाकला, ठीक आहे. कारण की यानं जसं हे वरती गेलं तसंच हे खाली पडायला पाहिजे होतं. पण हे जर आपण याला एक पाहतो, जर हे मधात भांगलं तर हे इथून साईडवेज जाऊ शकते. मग हे 6च्या नंतरही पडू शकते किंवा 3 वाजताही नंतर जर सेल साईडचं इंडिकेशन दिलं तेव्हाही पडू शकते. तर इथं काय झालं, 12च्या नंतर यानं इथं वाजले 12, यालेवरती ब्रेक केलं, इथं रिजेक्शन दिलं साईडचं. पण इथं ट्रेड नाही घ्यायचा. आपल्याला काय सांगितलं मार्केटनं, इथं सरळ जावं लागत होतं मार्केटनं, पण सरळ नाही गेलं. इथं साईडवेजचं इंडिकेशन दिलं. तर आपल्याला इथं साईडवेजमध्ये आपण यूज कोणत्या गोष्टीचा करतो, साईडवेजमध्ये आपण हा लोअर लो ब्रेक केला वरती हावाला, तर हा करला पहिला स्विंग क्रिएट, ठीक आहे. हा दुसरा स्विंग केला तर आपण याची लिक्विडिटी घेतली, म्हणजे हा आपला दुसरा स्विंग झाला क्रिएट, ओके. आणि इथं काय झालं, इथं लिक्विडिटी घेतली पण हे कॅन्डल आहे 2.55 लिहिली. 3च्या नंतर क्लोजिंग जर आली असती तर आपण इथं विचारही केला असता सेल साईड जायचा, पण तसं काहीच झालं नाही. तर आपण इथं काय केलं, 3 बिहेवियर मार्केटले कंप्लीट करू दिले बाईंगचे किंवा सफर करते काय तिकडे. तर पहिलं केलं, दुसरं आणि हे तिसरं. इथं 6 वाजून गेले आपले. 6च्या नंतर हा तिसरा स्विंग क्रिएट केला. तर मार्केटनं इथं 3 वेळा बिहेवियर मार्केटनं कंप्लीट केले, बाईंगसाठी सफर केलं जासाठी. त्यानंतर याले ब्रेक केलं आणि सेल साईडचं आपल्याला रिजेक्शन दिलं इथं 3 कंप्लीट केल्यावर 6च्या नंतर. तर इथं आपल्याला ट्रेड टाकायचा आहे आणि ह्या लोचं टार्गेट लावायचं आहे. हा झाला सेकंड ट्रेड, हा झाला फर्स्ट ट्रेड.